Hello, good morning, students. Today we are going to learn past participles. म्हणजे काय मित्रांनो, तर भूतकाळामध्ये सहभागी असणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दाबद्दल आज आपण एक माहिती घेऊन आलो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. पहा, आणि जे काही मी व्हिडिओ पाठीमागे टाकले ते सर्व व्हिडिओ बघा. कारण आपल्याला इंग्रजी यायचं असेल मित्रांनो तर कंटिन्यू दररोज आपल्याला व्हिडिओ बघून त्याच्या नोट्स काढून त्या आपल्याला पाठ कराव्या लागतात, त्याचे शब्द पाठ करावे लागतात, त्याचे अर्थ पाठ करावे आणि त्याचे नियम लक्षात ठेवायचे असतात. आता बघा, या ठिकाणी आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलो मित्रांनो. त्याचं नाव आहे पास्ट पार्टिसिपल्स. म्हणजे काय बघा, लक्ष द्या इकडं. पास्ट पार्टिसिपल्स म्हणजे भूतकालवाचक धातू साधित रूप. लक्षपूर्वक आहे का? भूतकालवाचक धातू साधित रूप मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला पहा. जे मुख्य क्रियापद असते की आता क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे मित्रांनो. मी वारंवार सांगत असतो, क्रिया म्हणजे करणे. ईट, रीड, प्ले, स्लीप, स्विम म्हणजे अशा प्रकारच्या क्रिया त्यांच्या पहा, प्ले, वॉक, टॉक, वर्क, क्लोज, ओपन ह्या क्रिया आहेत आणि त्यांच्या मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल्स असे म्हणतात. पहा, लक्षात ठेवा सर, मग तिथून पास्ट पार्टिसिपल्स माझ्या लक्षात आलं नाही, पण लक्षात ठेवा की काय सांगितलं, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला आपण पास्ट पार्टिसिपल्स असे म्हणत असतो. उदाहरण पहा, गॉन. आता गो आहे का नाही, गोचं तिसरं काय झालं, तिसरं रूप गॉन. ट्राईड, रिटर्न, राईटचं तिसरं रूप रिटर्न, गिव्हचं गिव्हन, टेकचं टेकन, प्लेचं प्लेड. म्हणजे असे हे त्यांचे तिसरे रूप आहेत. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार आहेत. त्याचे वर्गीकरण दोन प्रकारे केलंय. एक आहेत रेग्युलर वर्ब आणि दुसरा आहे इरेग्युलर वर्ब. आता या ठिकाणी आपल्याला एका भागाबद्दल माहिती बघायची आहे. वया काढा, वहीवरती लिहून घ्या, त्या नोट्स पाठ करा आणि कसं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप तयार होतं ते आपल्याला बघायचं आहे. क्रियापदाचे 3 रूप असतात आणि ते या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला आपण पास्ट पार्टिसिपल्स असं म्हणत असतो. बघा, आता रेग्युलर वर्ब मध्ये मित्रांनो लक्ष द्या इकडं. ज्या क्रियापदांना डी किंवा ईडी पहा. आता इथं दिले उदाहरण, डी किंवा ईडी. समजा प्लेड किंवा प्लेड किंवा समजा डी किंवा ईडी लागते का, तर त्या ठिकाणी आपल्याला पहा, ज्या क्रियापदांना डी किंवा ईडी प्रत्यय लावून पास्ट पार्टिसिपल्स तयार होतात त्या क्रियापदांना रेग्युलर वर्ब असे म्हणतात. पहा, कोणते आपण म्हणतो रे मित्रांनो, ज्याला डी किंवा ईडी लागतं. ज्या क्रियापदाला डी किंवा ईडी लागतं त्याला आपण रेग्युलर वर्ब म्हणतो. आता पहा त्याचे उदाहरणार्थ या ठिकाणी. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे हे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपल्स म्हणजे भूतकाळातील सहभागी. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण नंतर पास्ट टेन्स, नंतर पास्ट पार्टिसिपल्स अशा प्रकारच्या शब्दाची रचना कशी होती, म्हणजे शब्द कसे बदलतात, त्यांचं रूप कसं बदलतं. पहा, आता प्ले, प्रेझेंट मध्ये प्ले, प्ले म्हणजे खेळणे. पास्ट म्हणजे खेळला, प्लेड, PLAYED. आणि पास्ट पार्टिसिपल्स म्हणजे तिसरं रूप त्याचं सुद्धा प्लेडच होते, PLAYED. लक्ष द्या, हे शब्द आपल्या वहीवर लिहून घ्या. आता इथं वॉक, WALK, वॉक, वाकड. आता वाकड म्हणायचं नाही, वाकड म्हणायचं का, वाक असं असं आपल्याला उच्चार, वाक वाक. आता टॉक, TALK, टॉक, टॉक टॉक. वर्क, WRK, वर्क, वर्क वर्क. क्लोज, क्लोज्ड. आता इथं पहा, क्लोज्ड, इथं क्लोज्ड तिसरं रूप. ओपन, ओपन, ओपन. म्हणजे पास्ट मध्ये आणि पास्ट पार्टिसिपल्स मध्ये त्याचे उच्चार कसे होतात हे आपल्याला रेग्युलर वर्ब मध्ये बघितलेलं आहे आपण. पहा, ज्याच्या शब्दाच्या शेवटी डी किंवा ईडी लागते त्याला आपण रेग्युलर वर्ब असे म्हणतो. आता इरेग्युलर वर्ब म्हणजे काय बघा, दुसरा मुद्दा आहे इरेग्युलर म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाची पास्ट पार्टिसिपल्स कोणत्याच नियमानुसार होत नाही. पहा, त्याला नियम लागत नाही, डी लागत नाही शेवटी किंवा ईडी लागत नाही, अशा प्रकारचे काय इरेग्युलर वर्ब असतात. म्हणजे इरेग्युलर म्हणजे अनियमित. तर पहा इकडं,
त्या क्रियापदांना आपण इरेग्युलर व्हर्ब किंवा स्ट्रॉंग व्हर्ब पहा, इरेग्युलर किंवा स्ट्रॉंग व्हर्ब असे म्हणत असतो पहा. त्याची उदाहरण बघूया आपण. आता पहा रिंग, इथं ईडी किंवा डी लागले का? लक्षात ठेवा मित्रांनो, इथं पहा RING रिंग. इथं रिंगचं काय झालंय? रिंगड झाले का किंवा रिंगड असं काय झालं का? नाही. तर रिंग, रॅन, रंग. पहा प्रेझेंट मध्ये रिंग आहे, पास्ट मध्ये रँग झालं आणि पास्ट पार्टिसिपल्स मध्ये रंग झाले, RUNG. पहा आता दुसरं उदाहरण पहा, विअर. विअरचं ओर, WEAR विअर. पास्ट मध्ये WORE ओर आणि पास्ट पार्टिसिपल्स मध्ये वॉर्न, WORN. तिसरं पहा राईस, RISE राईस. आता इथं काय झालंय? राईचं रोज झालंय, ROSE रोज. इथं रिझन, RISEN. पास्ट पार्टिसिपल्स मध्ये त्याचं तिसरं रूप काय झालं? तर RISEN रिझन झाले. आता पुढचं पहा राईड. प्रेझेंट टेन्स मध्ये राईड आहे, तर पास्ट टेन्स मध्ये रोड झाले, RODE रोड आणि पास्ट पार्टिसिपल्स मध्ये रिडन, RIDDEN. म्हणजे या ठिकाणी शेवटी शब्दाच्या डी किंवा ईडी प्रत्यय न येता हे इरेग्युलर व्हर्ब आहेत, त्यांना कधी डी किंवा ईडीचा काही संबंध नाही. आणि हे पहा, ज्या क्रियापदाची पास्ट पार्टिसिपल कोणत्याच नियमानुसार होत नाही, पण नियम त्याला लागूच होत नाही. डी किंवा ईडी असं काही त्याला नियम लागलेला नाही. आता पहा राईड, RID राईड. फर्स्ट प्रेझेंट मध्ये राईड आहे, पास्ट मध्ये रोड आहे, RODE आणि पास्ट पार्टिसिपल्स मध्ये रिडन आहे, RIDDEN. एका एका शब्दाकडे लक्ष द्या आणि त्याची आपल्याला वहीवरती नोंद करा. पुढचं आहे स्पीक, SPEAK स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. स्पोक, SPOK स्पोक म्हणजे बोलला. पास्ट पार्टिसिपल मध्ये आहे स्पोकन. म्हणजे पहा स्पीक, स्पोक, स्पोकन. आता पुढचा स्टील, स्टोल, स्टोलन. लक्ष द्या. शेवटचा आहे टेक, टूक, टेकन. म्हणजे पहा TAK टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतला, टेकन म्हणजे पहा TAKEN. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला इरेग्युलर व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल कसं होतं हे आता आपण बघितलेलं आहे. पहा लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा एकच आहे की पास्ट पार्टिसिपल मध्ये रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब या दोन्हीची माहिती आपल्या वहीवरती नोंद करून घ्या. जर समजत नसेल तर स्क्रीनशॉट काढा आणि त्याची वहीवरती नोंद करा. झूम करून त्याची वाक्य आपल्या वहीवरती लिहा. आणि जर कळालंच नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा, सर मला हे समजलं नाही. आता पहा लक्ष द्या आणि लक्षपूर्वक हे सर्व आपल्या वहीवर लिहिल्यानंतर मला कमेंट मध्ये सांगा, सर मला हे समजलं. थँक्यू.